मॉर्निंग आणि हॅपी दिवाळी, शुभ दीपावली. आज दिवाळीचा दुसरा दिवस आहे, धनत्रयोदशी, आणि आम्ही दोघींनी ट्विनिंग केल्या आज. आणि आता आम्ही इकडे रव्याची रेसिपी, रव्याच्या लाडवाची रेसिपी शेअर करतोय, तर ती पुढे कंटिन्यू करा. सो आता इथे आम्ही रव्याचे लाडू करणार आहोत. तर त्यासाठी इथे 2 वाटी रवा घेतलाय आणि 1 वाटी खोबरं घेतलंय. आणि इकडे बघा तुम्ही मुलांची कशी मस्ती चालू आहे. आणि हे लाडू कुकर मधले आहेत, तुम्हाला भाजायला लागत नाही. थोडीशी वेगळी पद्धत आहे रव्याच्या लाडवाची. होतात एकदम आणि कडकही होत नाही. कुकर मध्ये करणार आहे आपण, तर नक्की बघा तुम्ही त्याची रेसिपी. कुकर मधले रव्याचे लाडू. तर पूर्ण रेसिपी शॉर्ट व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला हवी असेल तर ती त्यात पण शेअर करणार आहोत, तर तिथे चेक करा. काय चालू गाडीला? केवढ्याला आहे गाडी? 100ला. सो इथे आपला रवा आता उकडवून घेतलाय आणि त्यासाठी 1 वाटी साखर आहे आणि खोबरे. डिटेल रेसिपी आमच्या मिनी ब्लॉग मध्ये आहे, नक्की बघा. मस्त मऊसूद लाडू होणार आहेत आमचे. केलंय, सगळे इन्ग्रेडियंट ऍड केलेत त्याच्यामध्ये. आणि आता लाडू इझिली वळला जाते बघा. एक तर खूप इझिली वळला जातो आणि मऊ होतो, कडक होत नाही. त्यामुळे हा लाडू खूप छान पण लागतो. ज्यांना दात नाही अशा लोकांसाठी तर खूप मस्त, खूप छान आहे. म्हाताऱ्या लोकांना फार आवडतो रव्याचा लाडू. पण कडक होतं म्हणून खाऊ शकत नाही. पण बघा हा किती मऊ होतोय बघा, एकदम मऊसूद, खूप सॉफ्ट आहे आणि मेहनत तर अजिबात नाहीये. त्यामुळे नक्की करून बघा, आमची रेसिपी बघा. झटपट लाडू. काय करताय वहिनी? आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी. काय बनवतात जेवायला? आज हे केलंय वरणफळ, त्यासाठी ते घेतले वरण. आणि मग वरणफळला काही जण चक्कोला सुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. आम्ही ह्याला वरणफळ म्हणतो. आमची जेवणाची तयारी चालू आहे. ह्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा. कसे करतो विराज? कसे डोळे करतो? विराज कसे डोळे करतो? विराज तू दाखव विराज. आणि बघा, तुम्ही बघू शकता आमची नेहमीची अशी मस्ती. मोबाईल शायनिंग करता रे तुम्ही. विचारा वहिनी तुम्ही. विराज कसं करतं? इथे मस्ती बघा, भावा भावांची, मायलेकांची मस्त मस्ती झाली. आणि इथे आमचे बाबा बसलेत मस्त. तर धन्याने गुळाचंच पूजन करतो. सो आज चकली करणार आहे, तर त्यासाठी ही चकली भाजली, चाळून घ्यायची पहिली. तर आता ते करतोय आम्ही, ते चाळून घेत आहेत आम्ही. म्हणजे भूक अजूनच वाढली आहे हे बघून. खूप असं टेम्पटिंग दिसतंय, मस्त वाव. आणि एका बाजूला आता इकडे फराळाची तयारी चालू आहे. सो लेट्स कंटिन्यू फराळ सिरीज. आणि फराळाच्या रेसिपी चेक करताय ना, शॉर्ट व्हिडिओ चेक करा, त्याच्यामध्ये इन डिटेल सगळं शेअर केलंय. चलो बघा, हे दोघं इथे कसे खातात. राघवचं आणि काकीचं प्रेम बघा, राघव किती चालतं. हे प्रेम ह्याला बघवे ना. राघव काकीला चाल. राघव तू खेळत होती ना गोल गोल फिरत. कशी झालीये वरणफळ? मस्त चकली झालीये. कशी झाली? कशी झाली? कुरुम कुरुम झालीये. सो आता सगळे पदार्थ बनवून झालेत फराळाचे. त्यातला लास्ट आणि बेस्ट
चकली आणि चकलीची पूर्ण रेसिपी तुम्हाला हवी असेल तर चकली भाजणी आणि चकलीची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. सो ते जाऊन चेक करा. सो तुम्हाला पूर्ण इन डिटेल सगळं कळेल कशी केली आहे. तर त्यासाठी तुम्ही शॉर्ट व्हिडिओ नक्की चेक करायचा. सो बाय, गुड नाईट. आजचा ब्लॉग इथेच एंड करते.